नमस्कार सगळ्यांना. तर बघा, माझं लय दिवस झालं दुखत होतं. ह्यांनी मला काय दवाखान्यात नेलंच नव्हतं, नुसत्या गोळ्या आणून देत होत्या, त्याने काय राहत नव्हतं. मग रात्री ह्यांच्या मागं लागून दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने चेक केलं आणि गोळ्याही दिलं, इंजेक्शन दिलं, तर बरं वाटलं. पाय घाटायचं जरा कमी आलं. गोळ्या खाऊन खाऊन रोज मला वैताग आलता, राहत पण नसायचं. तर हिचं आधी लवकर केलं असतं तर माझा एवढं हाल झालं नसतं. बरं असतं द्या, आता तिला गोळ्या हे बरं वाटतं थोडंसं, आणि थोडंसं होतं येड्यानं जरा, तर ते राहू द्या, बाजूला जाऊ द्या. तर बघा, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना, ह्यांनी म्हणलं होतं बघा मागच्या 2 आठवड्यात रूम बदलायची म्हणून. तर विषय असा झाला की तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, घरात सगळा पसारा सगळा हाय असाच होता 2 आठवडं झालं. कारण ह्यांना रूम बदलायची होती आणि ह्यांनी बघत पण होतं रूम, पण तर जशी पाहिजे तशी काय रूम काही भेटली नाही. त्याच्यामुळं इथंच राहावं लागलं ह्या रूममध्ये. आणि आता तर काही विषय सोडून दिला आहे बघा रात्रीपासून. तर सगळं सामान जिकडं तिकडं तुम्ही तर बघताच आहे. तरी पण मी नीट ठेवलं होतं. तर ह्यांच्या मागं लागून म्हणलं अहो सामान तरी लावून घ्या म्हणलं, दिवाण आणि ती टेबल. तर ही पण ऐकत नव्हतं. रात्री ह्यांनी मनानेच बघा लावून घेतलं सगळं. ह्याच घरात लावून घेतले, काय दुसऱ्या घरात नाही कुठं. आणि कपाट पण लावलं एका बाजूला आणि दिवाण पण जोडून घेतला बघा. रात्री दवाखान्यातनं आल्यानंतर आल्या त्याच्याच मागं लागलं होतं. वैतागून मी तर बोलायचं ह्यांना बंद केलं तर सामान लावा म्हणून. तर चला तुम्हाला दाखवते मी सामान कसं लावलंय. जसं पहिलं होतं तसंच, फक्त टेबलचे खादला बदली केली आणि बाकीचं सामान आणखी ठेवायचे. नेमकं मी ठेवलं दिवाणामध्ये न लागणारे कपडे बघा. तर शेवटी आम्हाला काय रूम भेटले नाही, तर आम्ही आता ह्याच रूमची पूजा थोडीशी करणार ह्या 2-4 दिवसात. म्हणजे ह्यांना पण बरं वाटेल आणि ह्यांना पण करमन घरात, आणि तेवढंच मनाला सुख समाधान काय म्हणतात ते, काय एवढं मला माहिती नाही त्यातलं. सुख समाधान वाटण असं काहीतरी. तर दुर्गा झोपली आणि इकडं लेकरं बघतात कॉम्प्युटर. ह्यांनी कॉम्प्युटर पण जोडलंय बघा. आणि राधू पण शाळेतनं आली मगाशी, आले की बसते त्या कॉम्प्युटर पुढं. जेवण कर म्हणलं, केलं का तू? होय ग एक तास भर मग ती व्हिडिओ बघत आहे. तर बघा हाय तिथंच सामान लावून घेतलंय सगळं. इकडं लावले कपाट आणि त्याच्यावरती बघा फुलं ठेवायला. तर फुलं तिकडल्या कपाटा होती, ह्यांनी ठेवायला फुलं. आणि राधूसाठी शाळेमध्ये बघा कपाट बनवून दिलं होतं. ओ आवाज कमी कर पडतं. ती पण तिथंच कपाट ठेवलंय बघा ह्यांनी. आणि फुलं किती छान दिसतात बघा. तर हे फुलं आता मी इथं राहून देऊ का त्या कपाटात ठेवतो मी, नक्कीच सांगा बरं का. कारण इथं पण भारी दिसतात. हे फुलं पहिल्यांदा इथं ठेवली होती शेजारी, ते पण कुंड्या फुलांचे बाग. आणि दुर्गा झोपली. दुर्गाचं बोट चेंबलंय मगाशी बाथरूममध्ये, लय रडले, रडू झोपलेले, तिचा जीव तरमाळला. दिवाण पण इथंच लावलाय, हाय त्या जागेवर फक्त कोपऱ्यात सारलाय. जरा इकडं खाली होता ती भिंतीला चिटकवलाय, तिथं त्या कोपऱ्यामध्ये मी ना रगा लेपाटाच्या गठ्या घालून तिथं ठेवायचे. ते फक्त मी आता ठेवते दिवाणामध्ये छोट्या रगा. आणि एक रग काय बसत नाही दिवाणामध्ये म्हणून मी तिथं ठेवली आहे. तर हातरून ठेवायला जागा नाही बघा रगा लेपाट. आणि इथं भरपूर जागा शिल्लक राहते आता दिवाण कोपऱ्यात सारल्यामुळं बघा. खुर्ची एक सहजच बसते. आणि इथं मोठा टेबल ठेवलाय. हा टेबल होता पलीकडला रूममध्ये आणि इथं ठेवला. कॉम्प्युटर पण जोडलंय सकाळी. ओमची तर मजाच आहे आता. कॉम्प्युटर जोडलंय, तर कॉम्प्युटर बघतंय सकाळपासून. खायला प्यायला नको काय नको सगळं जागे आणून द्यावं लागतं चालू असलं की. हा राधूचा अभ्यास करायचा टेबल हॉलमध्ये होता, तिने आणला इकडं बघा. तर असू द्या. फुलं पण तिथं ठेवलं, सामान सगळं ठेवलंय. आणि मला आता भांडे घासायच्यात. मला काम काय उरका नाही बघा. काय झालं काय माहिती, लय दम भरल्याने होतंय. कपडे तरी मी धुवून टाकले आणि सकाळपासून ना लय आभाळ आहे बघा. तरी कपडे मी मागाशी धुवून टाकलं, सुकला जरा. थोडंसुद्धा ऊन नाही का वारं नाही. एवढे मोठे दिसते लेकरांचेच कपडे असतात ते कोलम भरून.
बाकीची तर लांबच राहतात. इकडं पण टाकलं सुकायला. आताच मी जेवण पण केलं आणि गोळ्या पण खाल्ल्या जेवणाच्या आधीच्या. जेवण झाल्यानंतर गोळ्या खायच्यात, त्या आता खायच्यात. जेवायला काय गोळी खाऊ वाटत नाही, कसं तरी होतं पोटात. तर उशीर झाला जेवायला, 1 वाजली बघा. आता सकाळचं जेवण आता केलं, थोडासा नाश्ता पण केला होता ओम संघ, दुर्गा संघ ह्यांच्या संघ. ते पण खाऊ वाटणं बळच केला. आता मला भांडे घासायच्यात, पण पाणी पण नाही नळाला. थोडं येतंय, त्याच पाण्याने भांडे घासायची. दुर्गा पण उठते तोपर्यंत. आणि फरशी पुसायची. आता काम काय उरका ना, एवढं काम जाते काय माहिती. आणि ह्यांनी झोपल्यात तिकडल्या घरात. मग अशी म्हणत होतं स्क्रिप्ट लिहायची, त्यांना काय झालं काय माहिती, एकाएकीतच झोप लागली. तर उठल्यानंतर स्क्रिप्ट पण लिहिल्यानंतर त्यांना उठवतेच नाही. तर आता काय काम पण नाही केलं सकाळपासून, तरी पण झोपल्यात. एकदा हाका मारून बघते, स्क्रिप्ट लिहायची त्यांना ध्यानात नाही काय माहिती, बसल्या जागेवर झोपल्या. तर चला दाखवते तुम्हाला. तिकडं झोपला सोफ्यावर. आणि तिकडं पण सगळं सामान लावले. तर पडदा लावायचं राहिलं, हाताने कुटाणा केलाय ह्यांनी सगळं. इकडं टेबल ठेवलाय, ते सारून ठेवायचंय मला. आणखी 2 टेबल एका कोपऱ्यात ठेवा म्हणलं. इकडं झोपलं सोफ्यावर, ते सोफा तिकडं आणि हे हिथं. तर असं सामान ठेवले, पण हिथलं जरा नीटनाटकं ठेवा म्हणलं. अख्खा हॉल रिकामाच आहे. आणि कपाट कसं दिसतं इथं काहीच नाही. इथं फुलं होती त्याच्यावर बाहेर दिसत होतं सगळं खरं. पण मला औषधं गावानात कुठं ठेवलं काय होतं, औषधं हुडकावं लागतात दुर्गाची. टॉनिक आणि ती किचनवर राडा तसाच पडलाय भांडे घासायच्यात. तर सकाळपासून व्हिडिओ काय बनवला नव्हता, म्हणून म्हणलं थोडासा ब्लॉग घ्यावा आणि टाकावं चॅनलला. आणि थोड्याने जायचं खालच्या घरी, लेकरांची गेम घ्यायची ह्यांना. आणि थोडंसं एडिटिंग पण करायचं आहे म्हणत होतं. तर उठल्यानंतर जात्या संध्याकाळच्याला ह्यांना स्क्रिप्ट लिहायची. आता थोडे, संध्याकाळनं थोडे, नाही झाले तर उद्या थोडे. आणि 1-2 दिवसांनी शूटिंगला जायचं आहे जयंतीला. बघू काय होतंय काय नाही. राधूची पण शाळा आहे. मला बोलू पण वाटणं, इतकी पोटात आगाग पडते आणि दम भरतोय. तर असू द्या. आता घरात थोडीशी पूजा पण घालायची म्हणतात, बघू कधी घालतात कधी नाही. आणि इथंच राहायचं आहे. आणि तसं पण ह्या रूमा आहेत, तसं दुसऱ्याकडं अशा रूमा भेटत पण नव्हत्या. आणि फक्त 1 हॉल आणि किचन, त्यालाच 5-5.5 हजार भाडं, नाहीतर 7,000 भाडं. तर अशा रूमा होत्या, आणि त्या पण छोट्या ते परवडत नव्हतं. आणि सामान घरात भरपूर आहे, त्याच्यामुळं रूम जशी पाहिजे तशी काही भेटत नाही आणि परवडत पण नाही. म्हणून इथंच ठेवलंय. रात्री सामान लावून घेतलं. रात्री 12 वाजता आम्ही जागो होतो. सामान लावाय खूप उशीर झाला. दिवाण जोडाय, त्यात कपडेही ठेवायचे लागत नाही ते. तर असू द्या, इथंच राहायचं आता. तर तुम्हाला कसं वाटतं नक्कीच सांगा. पूजा घालावी का नाही घालावी, का दुसरे आणखी रूम बघावं, नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही पण. तर इथंच व्हिडिओला एंड करते. बाय.